नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन एन्व्हायरमेंटल सायन्स या कोर्स बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, हा कोर्स कोणी निवडावा, याचा सिलेबस काय, हा सिलेबस कंप्लीट केल्यानंतर ज्यावेळी डिग्री मिळते त्याच्यानंतर जॉब कोणती मिळू शकते, जॉब कुठे मिळू शकते, कोणी हा कोर्स निवडायला पाहिजे, कोणी नाही निवडायला पाहिजे, सर्व गोष्टींची जी डिटेल माहिती आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. हा व्हिडिओ जो आहे तो एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे, म्हणजे कशावर फोकस्ड आहे, काय शिकवलं जातं. तर जसं याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल सायन्स, याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल हेल्थ, एन्व्हायरमेंटल जी सस्टेनेबिलिटी असते त्या गोष्टींबद्दल डिटेल माहिती यामध्ये शिकवली जाते. म्हणजे पूर्ण जो अभ्यास असतो तुम्हाला तो पर्यावरणाशी म्हणजे एन्व्हायरमेंटशी निगडीत पाहायला भेटतो. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा फुल टाइम डिग्री स्तरावरचा कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण याची शैक्षणिक पात्रता पाहूया. जर तुम्हाला आता या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, तर तुमची 12वी कंप्लीट असणं गरजेचे आहे इन सायन्स. म्हणजे सायन्स स्ट्रीम मधून तुमची 12वी विथ मिनिमम 50% मार्क तुम्हाला असले पाहिजे. हे जे मार्क्स असतात ते कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी जे असतात ते ग्राह्य धरले जातात किंवा मिनिमम क्रायटेरिया मानला जातो. आता 12वी पास आउट का, तर हा एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि फक्त 12वी पास आउट विद्यार्थीच यासाठी इझिली ऍडमिशन मिळवू शकतात. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस काय आहे. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती खूप सोपी आहे. यामध्ये तुम्ही ऍडमिशन ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. ऑनलाईन करण्यासाठी जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट करणार आहात त्या कॉलेजचे जेही वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही ऍडमिशन करू शकता. ऑफलाईन साठी तुम्ही डायरेक्ट मध्ये कॉलेजमध्ये व्हिजिट करू शकता. आता ऍडमिशन कधी स्टार्ट होतात हा तुमचा प्रश्न असेल, तर दरवर्षी याचे जे ऍडमिशन असतात ते स्टार्ट होतात. हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा. इंस्टाग्रामची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ज्यावेळेस याचे ऍडमिशन स्टार्ट होतात तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं, जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे तिथे जाऊन तुम्हाला आधी जे आहे ते विचारावं लागेल की तिथे ऍडमिशन मेरिट बेस आहे की एंट्रन्स एक्झाम बेस आहे. मेरिट बेस असेल तर डायरेक्टली तुम्हाला तुमच्या जे 12वीचे मार्क्स आहेत त्या बेसिसवर ऍडमिशन इझिली मिळून जाते. सिंपल तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा आणि तुमची फी पे करा, दॅट्स इट. तुम्हाला ऍडमिशन जे आहे तुमचं कन्फर्म होतं. दुसरं असतं एंट्रन्स एक्झाम बेस. तर एंट्रन्स एक्झाम साठी जे आहे तुम्हाला कॉलेजमध्ये व्हिजिट करून विचारावं लागेल. जर तिथे एंट्रन्स एक्झाम असेल तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम जी आहे ती द्यावी लागेल. त्यासाठी अपेअर व्हावं लागेल. एक्झाम दिल्यानंतर जे आहे तुम्हाला मेरिट मध्ये यावं लागतं. तुमची सीट त्यावेळेस सिक्युअर होते ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येतो आणि तुम्हाला इमिडिएट तुमची सीट जी असते ती क्लेम करता येते किंवा तुमच्यासाठी जी असते ती सीट रिझर्व्ह राहते. आता यासाठी अभ्यासक्रम कोणता असतो एंट्रन्स एक्झाम असेल तर बघा, यासाठी जे आहे तुम्ही 11वी 12वी मध्ये जोही अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे त्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन जे असते मिळते आणि त्याच बेसिसच्या मार्क्सवर तुम्हाला ऍडमिशन मिळते, पण त्या बेसिसवरच तुमची एक्झाम जी असते ती घेतली जाते. म्हणजे पूर्ण सिलेबस तुमचा 11वी 12वीचा असतो. तर मित्रांनो, ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी असते जी तुम्ही ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये पाहणार आहात. तर याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. या 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर अभ्यासावे लागतात, म्हणजे 6 सत्र असतात. 6 सत्र परीक्षा सुद्धा होतात. 6 महिन्याला तुमचं एक सेमिस्टर कंप्लीट केलं जातं बाय कॉलेज आणि या प्रत्येक वर्षी जे असतात तुमच्या मेन एक्झाम म्हणजे सेमिस्टर वाईज पण असतात. त्याचबरोबर जेवढेही सत्र आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मेन एक्झाम्स असतात, प्रॅक्टिकल्स असतात, वायवा, थेअरी या गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागतो. यामध्ये सिलेबस कशा प्रकारचा आहे, याच्यामध्ये जिओलॉजी, इकोलॉजी यासारखे सब्जेक्ट असतात. आता सब्जेक्ट एक्झॅक्टली कोणते ते आपण पुढे पाहणार आहोत, पण कालावधी जर पाहिला तर तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. ज्यावेळेस तुम्ही हे 3 वर्ष कंप्लीट करता त्याच्यानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट जे आहे ते मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीज म्हणजे पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी असेल किंवा गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी तिथे यूज करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता. आता ह्या जॉब्स कोणत्या त्याही आपण पुढे पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये बनत राहा. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कोणकोणते कॉलेजेस पाहायला मिळतात.
त्याआधी महाराष्ट्राच्या बाहेरही कॉलेजेस आहेत, त्यांचे फक्त मी नाव तुम्हाला इथं सांगणार आहे. जसं पंजाब युनिव्हर्सिटी आहे, कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, DU म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी आहे. तर हे जे युनिव्हर्सिटी आहेत इथेही हा कोर्स ऑफर केला जातो, पण मेक शुअर इथं एंट्रन्स एक्झाम सुद्धा असतात. सो ऍडमिशनच्या आधी ज्या एंट्रन्स एक्झाम असतात त्यासाठी तुम्हाला अफेअर व्हावं लागतं. ह्या ज्या एक्झाम्स असतात त्या ऑनलाईन तुमच्या लॅपटॉपवरही तुम्ही देऊ शकता प्रॉक्टर्ड मेथड पद्धतीने. आता प्रॉक्टर्ड मेथड काय माहित नसेल कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. दुसरं, महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये CSIBR छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च कोल्हापूर, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर, DY पाटील युनिव्हर्सिटी नवी मुंबई, AIS कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स अँड कॉमर्स नेरूळ नवी मुंबई, त्याचबरोबर SK सोमय्या कॉलेज विद्या विहार, BK बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स ठाणे, त्याचबरोबर जे भारतीय विद्यापीठ आहे पुणे तिथे, त्याचबरोबर सेवादल महिला विद्यालय नागपूर, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर. तर हे काही टॉपचे कॉलेजेस आहेत जिथे तुम्हाला जे आहे हा कोर्स ऑफर केला जातो. या जे कॉलेजेस आहेत किंवा युनिव्हर्सिटी आहे यांची फी वेरी करते. वार्षिक जे असते ती 40,000 पासून ते लाख ते 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला फी पाहायला मिळू शकते. सो मेक शुअर जेही कॉलेज तुम्ही चूज करणार आहात त्याची फी पहिले कन्फर्म करून घ्या. आणि याचे कॉलेजेस जी पूर्ण लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही कॉलेजेस रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वप्रथम हायर एज्युकेशन तुम्हाला पाहायला मिळतं. BSc कंप्लीट केल्यानंतर तुम्ही MSc म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही MBA सुद्धा करू शकता किंवा दुसरे कोणतेही जे हायर कोर्सेस आहेत ते करू शकता. पुढे तुम्ही मास्टर्स PhD करू शकता. पण हे सर्व काही तुमच्या डिसिजनवरच जे आहे डिपेंड आहे. तुम्ही पॅरेंटशी कन्सल्ट करून किंवा ज्यांनी कोणी हा कोर्स केला आहे किंवा तुम्ही आमच्याशी जे आहे चर्चा करून याच्याबद्दल निर्णय पुढे घेऊ शकता. दुसरं ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन. तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब जे सिव्हिल सर्व्हिसेस असतात, ज्या पब्लिक सर्व्हिस कमिशन असतात त्या अंतर्गत ज्याही जॉब्स असतात तिथे डिग्रीची रिक्वायरमेंट असते, तर तिथे तुम्ही जॉबचं प्रिपरेशन करू शकता. पण तुम्हाला माहित असलं पाहिजे की ऑलरेडी किती कॉम्पिटिशन आहे, तुम्ही डिग्री किती सिरियसली करत आहात, तुम्हाला अभ्यासाची सवय आहे का, तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये टिकता येईल का. तर हे सर्व तुमच्या प्रिपरेशन आणि तुमच्या माइंडसेटवर डिपेंड आहे. तर तुम्ही एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळवू शकता. आणि तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. त्याचबरोबर आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये टॉप रिक्रुटिंग कंपनीज आणि जॉब्स कोणत्या ते आपण पाहणार आहोत. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये टॉप रिक्रुटिंग एरियाज आहेत जसं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट, कन्झर्वेशन बॉडीज, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, पब्लिक सेक्टर्स, एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सीज. तर हे सगळे टॉप रिक्रुटर्स आहेत. आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या जॉब मिळतात तर ते पाहूया. तर यामध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंटलिस्ट, वेस्ट मॅनेजमेंट ऑफिसर, पॉल्युशन कंट्रोल ऑफिसर, एन्व्हायरमेंट कन्सल्टंट अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब मिळतात. यामध्ये जर ऍव्हरेज सॅलरी पाहिली तर ती तुम्हाला 3 लाख पर ॲनम ते 5 लाख पर ॲनम पर्यंत पाहायला मिळते. आता ही ऍव्हरेज तुम्हाला सॅलरी कमी वाटू शकते, पण ही जी सॅलरी आहे ती तुमचे स्किल्स आणि त्याचबरोबर तुमचा जेही तुमचा वर्क एक्सपिरियन्स आहे त्यानुसार भविष्यामध्ये वाढतच राहते. आता हे मॅटर करतं की तुम्ही जॉब कुठे मिळवत आहात. जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवला तर सॅलरीज हायर मिळू शकतात. जर तुम्ही पब्लिक सेक्टर जे गव्हर्नमेंट सेक्टर आहे तिथे जर जॉब मिळवली तर ही सॅलरी थोडी कमी असू शकते, पण नंतर ती वाढू शकते. कारण जे कमिशन असतात 7 पे कमिशन, 8 पे कमिशन यानुसार जी सॅलरी असते ते इन्क्रीज होत राहते. संधी जर पाहिल्या तर याच्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर ऍज वेल ऍज गव्हर्नमेंट सेक्टर तसेच हायर एज्युकेशन मध्ये संधी अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा पॅरेंट्स असाल तर नक्की तुम्ही या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत बिफोर टेकिंग द ऍडमिशन. सर्वप्रथम का निवडावा तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण एन्व्हायरमेंटलचा विषय आहे. याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये जेही प्रॉब्लेम्स आहेत सध्या फेस करत आहे ह्युमॅनिटी, जेही याच्यामध्ये संसाधन खर्च केले जात आहे त्याचा कसा इफेक्ट पडत आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये शिकवला जातो. जर या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. दुसरं, जर या गोष्टींमध्ये तुम्हाला जास्त डोकं लावायचं नाहीये किंवा ह्या गोष्टी समजत नाहीये तर हा कोर्स बिलकुलही तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही इतर जे कोर्स आहेत ते जे आहे ते कन्सिडर करू शकता. तुम्हाला जर एन्व्हायरमेंटल बद्दलच आवडत असेल पण पृथ्वीचा भूगोलाचा अभ्यास करायचा आहे तर जिओग्राफी सारखे कोर्स तुमच्याकडे आहेत. त्याचबरोबर केमिस्ट्री या विषयामध्ये जर तुम्हाला चांगलं पकड असेल, तुमची ज्ञान असेल तर तुम्ही BSc केमिस्ट्रीकडे, तसेच फिजिक्स, त्याचबरोबर तुम्ही डायटिशियन जे डायटेटिक्स आहे तिथे सुद्धा जाऊ शकता. तर वेगवेगळे कोर्स तुम्ही कन्सिडर करू शकता.
मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग जेही तुमचे प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या रिगार्डिंग ह्याच्या न्यूज पाहण्यासाठी किंवा जसं ह्याचे वेगवेगळे आर्टिकल्स वाचण्यासाठी आपले वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे क्लिक करून जे आहे तुम्ही टाइम टू टाइम अपडेट राहू शकता. तिथे जाऊन जे आहे फ्री मध्ये सबस्क्रिप्शन बटन येतं तर त्याला अलाउ करा, तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जेही तुम्हाला जर याचा रोडमॅप पाहिजे असेल किंवा तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, काही तुम्हाला अडचणी येत असतील किंवा समजत नाहीये की हा कोर्स निवडू की दुसरा कोर्स निवडू, यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही आमच्याशी आहे तिथे चर्चा करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.